नमस्कार मंडळी. तर आता आपला जेवणाचा टाईम झालेला आहे. दुपारचे 2 वाजलेले आहे. तर आपल्या शेतातले बरेच कामं झालेले आहे. तर आता आपण जेवणामध्ये आज भजे, भाकरी आणि मेथी आहे. तर याला खाऊन घेऊया. दुपारचे 2 वाजलेले आहे. तर याला आता आपण खाऊन घेऊया. शेतीमध्ये आपण आपले कामं झालेले आहे आता. आणि आजच्या जेवणामध्ये काही नाही, पाडवा असल्यामुळे भजे आणि हे बनवले आपल्याला शेतामध्ये आणून दिलेले आहे. त्याला आपण खाऊन घेऊया. सोबत मेथी पण आहे. मला मेथी तेवढी काही आवडत नाही, कारण आमच्या शेतात तसं आहे आणि आम्ही दररोजच म्हणजे आमच्या जेवणात राहते, त्यामुळे मला फारशी काही आवडत नाही. तर बघू शकता आता आपण याला खातो भज्याला. भजी छान असे कुरकुरीत झालेले आहे. तुम्ही बघू शकता, पाहायलासुद्धा छान दिसत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे हे नक्की कॉमेंट करून सांगा. तर याला आपण 2 भाकरी आपल्या जो काही आहे त्याला आता खाऊन घेऊया. आता रात्री आपला नॉनव्हेजचा प्रोग्राम आहे पाडवाचा असल्यामुळे. तर बघू शकता आपण शेताचे काम पूर्ण आटपून टाकलेले आहे. आज होळीची पाडवा आहे. तर याला आता खाऊन घेतो आपण. सकाळी काय आपण नाश्ता केला नव्हता, त्यामुळे आता आपल्याला खूप भूक लागलेली आहे. याला खाऊन घेऊया आता आपण. तर असेच तुम्हाला रेसिपीचे आणि असे आपल्या कुकिंग, आपल्या वावरातले व्हिडिओ तुम्हाला आवडते डब्यामधले, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा. तर बघू शकता मेथी आपण सोबत खातो. मला तर थोडी फारशी काही आवडत नाही. आणि हे आमच्या घरच्या गव्हाची भाकरी खूपच छान लागते खायला. आणि शेतात तसं म्हणलं तर काही पण खायला खूप छान लागते. तुम्ही जर शेतात बसत असेल आणि कधी तुम्ही जेवण केले असेल, तुम्हाला समजेल शेतात काही जर आपण काही पदार्थाची रेसिपी बनवली आणि शेतात जेवण केलं तर खूप नाही का भारी लागते, खूप भारी टेस्ट येते. जे शेतकरी आहे त्यांना हे समजेल, आणि ज्यांच्या घरी शेती आहे आणि जे शेतीमध्ये जेवण करतात त्यांनाही हे खूप नाही का समजू शकेल. तर अशा पद्धतीने आपण खाऊन घेऊया. आता शेतातली कामं आपण आटपून घेतलेलं आहे, तर आपल्याला जास्तीत जास्त आपण कामं जे काही आपले होऊ शकले आपण करून घेतलेले आहे. आता दुपारच्या जेवणाचा टाईम झाल्यामुळे आपण आता हे सगळं खाऊन घेऊया. आता आमच्या इच्छे सगळे जे काही आमच्या वावरामध्ये काम करण्यावाले लोक होते, जे काही कामगार होते, तेही जेवण करत आहे. ते अर्धा तासा पहिलेच त्यांनी सुट्टी घेतली आणि जेवण करायला त्यांनी सुरुवात केली. तर आपण आता जेवण करून घेत आहोत. आज पाडवा असल्यामुळे बरेच जे काही आमचे इच्छे कामगार आहे ते काही कामाला आले नाही. तर आता हे आपण जेवण करून टाकू. व्हिडिओ आवडला असेल आणि संपवून टाकू. व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद.